नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. विषय परिसर अभ्यास भाग आणि 1-2 आहे. त्यातील सुरुवातीला आपण परिसर अभ्यास भाग 1चे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द भरा. 3 गुण. निरायमतेमुळे आपल्याला मित्रत्वाची भावना वाढते. टिंबटिंब वायू, ऑक्सिजन वायू शरीराच्या सर्व भागापर्यंत पोहोचवला जातो. कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात. चुकीबरोबर ते लिहा. आतड्यांचा रोगांचा प्रसार हवेतून होतो. काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात. पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य चुकीचं आहे. क योग्य जोड्या लावा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अ गट ब गट दिलेले आहेत. उत्तरे लिहिण्यासाठी इथे जागा दिलेली आहे. अ गटमधील पहा, फुफ्फुसे, ब श्वसन संस्था, जठर, पचन संस्था, हृदय, रक्ताभिसरण संस्था. यानंतर प्रश्न क्रमांक 2 अ, खालील घटकांसाठी योग्य चिन्हे खुणा काढा. 2 गुण. हॉस्पिटल, दवाखाना, पोस्ट ऑफिस, नदी, किल्ला यासाठी चिन्हे काढायचे आहेत. चिन्हे काढत असताना पेन्सिलचा वापर करा. ब प्रश्न, काय कराल ते लिहा. कोणतेही 2 गुण. 1 चक्कर येऊन व्यक्ती पडली, तिच्या भोवती लोकांनी गर्दी केली आहे. 2 खूप भूक लागली पण अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले आहेत. 3 रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक क, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4 गुण. 1 हवा प्रदूषणाची 2 कारणे लिहा. 2 प्रसारमाध्यमे कोणती ते लिहा. 3 व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते. 4 तंतुमय पदार्थाचे स्रोत कोणते. 5 रोग प्रसाराची माध्यमे कोणती. उत्तरे लिहिण्यासाठी इथे जागा दिलेली आहे. तुम्ही उत्तरे इथे लिहू शकता. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3 अ, टिपा लिहा. कोणतीही एक टीप लिहायची आहे 2 गुणांसाठी. 1 स्थलांतर आणि दुसरी देवराई. ब प्रश्न, आकृती काढा व नावे द्या. कोणतीही एक 2 गुणांसाठी. जलशुद्धीकरणाची साधी पद्धत, वायूमधील कण. यानंतर पुढील प्रश्न पहा. क प्रश्न, खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 4 गुण. 1 संसर्गजन्य रोग म्हणजे काय. 2 तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही 3 कौशल्ये लिहा. 3 मद्यपानाचे घातक परिणाम कोणते. 4 पदार्थाच्या अवस्था कोणत्या. स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थाच्या अवस्था आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहा. परिसर अभ्यास भाग 2चे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 4 अ, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. 3 गुण. शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल व टिंबटिंब येथे मिळाले. 2 नवाश्मयुगाच्या सुरुवातीला टिंबटिंबे घरे बांधली जात होती. 3 महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे टिंबटिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे. ब योग्य जोड्या लावा. अ गट ब गट. राजस्थान, गुजरात. ब गट लांगणज, भीमबेटका, बागोर. क प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 3 गुण. 1 हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते. 2 बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता. 3 नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला. 4 समूहातील स्त्री-पुरुषातून कारागीर कसे तयार झाले. येथे उत्तरे लिहिण्यासाठी जागा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5. खालील संकल्पचित्र पूर्ण करा. 2 गुण. नदीकाठच्या संस्कृती. होयांगो, सिंधू, इजिप्त, मेसोपोटेमिया. ब प्रश्न, खालील घटना कालानुक्रमे लिहा. 2 गुण. 1 तांबे, सोने, लोखंड. 2 ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग. क प्रश्न, खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 4 गुण. 1 कोणत्याही 3 पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहा. 2 एखादी प्राणीजात मांसाळण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पायऱ्या कोणत्या. 3 नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक का झाली. 4 हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 इयत्ता 1ली ते 6वी या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. त्याचा सराव नक्की करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी त्याचा उपयोग होईल.